राज्य सरकारनं गरीब आणि गरजूंसाठी सुरू केलेल्या शिवभोजन थाळीची सध्याची परिस्थिती काय आहे आपण सांगलीमधून जाणून घेणार आहोत। आपण सध्या सांगलीमधील वसंतदादा सुस्ती केंद्राजवळील एका शिवभोजन थाळी केंद्राजवळ आलेलो आहोत आणि आपण पाहतोय व्यवस्थितरित्या या ठिकाणी शिवभोजन थाळीचं जे केंद्र आहे ते सुरू आहे। अनेक जे या ठिकाणी आपण पाहतोय या शिवभोजन थाळीवरती जेवणाचा या ठिकाणी आनंद घेताना आपल्याला दिसून येत आहे। दुसरीकडं या शिवभोजन थाळीचे जे चालक आहेत त्यांची नेमकी अडचण काय आहे हे देखील आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत, कारण अनेक महिन्यापासून या शिवभोजन थाळी केंद्राचे पैसे मिळालेले नाहीत असे देखील काही जण खंत व्यक्त करतात। आपल्यासोबत या शिवभोजन थाळीचे मालक आहेत। काय परिस्थिती आहे सध्या शिवभोजन थाळीची? सर, साधारणतः डिसेंबर 2022 पासून आपण आता आपलं शिवभोजन केंद्र चालू केलेलं आहे। सुरुवातीला आपल्याला महिन्याला बिलं येत होती, पण आता गेली वर्ष जरासं बिलं पेंडिंग पडत आहेत आमची। तर शासनाला आमची एवढीच विनंती आहे की आमची महिन्याला 2-3 महिन्याला आमची बिलं पास करावीत। थोडीशी अडचण व्हायला लागलेली आहे, पण प्रशासनाचंही सहकार्य आहे। पण शासनामार्फत जरा 2-3 महिन्याला आम्हाला निधी त्याचं आम्हाला बरं पडणार आहे, कारण आमच्या याच्यावरती कसं जवळजवळ 5-6 कुटुंब आपल्या याच्यात जगत आहेत। आपले 175 थाळी आहेत, सर्व काही आपण व्यवस्थित करतो आहे। फक्त जरा असं महिन्याच्या 2-3 महिन्याला आम्हाला बिलं मिळावी ही आमची अपेक्षा। राज्यामधून सगळीकडे हीच आपला रिक्वेस्ट आहे। या शिवभोजन थाळीच्या केंद्र चालकांची अडचण हीच आहे की महिन्याला पैसे जमा व्हावेत। जे या ठिकाणी शिवभोजन थाळीचा आनंद घेतात ते आपल्यासोबत काही जण आहेत। कशा पद्धतीचं जेवण आहे? आम्ही यशवंतनगर परिसरात राहतो आणि उत्कृष्ट प्रतीचं जेवण आहे म्हणून इथं चांगला रिस्पॉन्स आहे। त्या माणसाला गरजेनुसार म्हणजे गरीब लोक, कामगार लोक वगैरे येतात, भरपूर स्टॉक आहेत आणि कधी प्रॉब्लेम आहे। दुसरं यांचा स्टॉप आम्हाला फार आवडला, कारण माझं घर जवळ असं मला घरात जेवतो आणि इथं जेवतो, एवढंच आम्हाला धन्यवाद। तर या ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र जरी व्यवस्थितरित्या सुरळीत सुरू असले तरी जो महिन्याला जे पैसे सरकारकडून मिळणं अपेक्षित आहे ते मिळत नसल्याची खंत देखील या माध्यमातून शिवभोजन थाळी केंद्राच्या मालकांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।